नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 3 अंकगणिती श्रेणी अरिथमॅटिक प्रोग्रेशन्स या प्रकरणातील आपण सुरुवातीला अंकगणिती श्रेणीचे nवे पद कसे काढतात ते अभ्यासूया. लेट अस लर्न हाऊ टू फाइंड nth टर्म ऑफ एन AP. सुरुवातीला आपण अंकगणिती श्रेणीचे nवे पद कसे काढतात ते अभ्यासूया आणि त्यानंतर सराव संच 3.2 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 3.2 मधील पहिले 5 प्रश्न आपण सोडवणार आहोत. अंकगणिती श्रेणीचे nवे पद काढूया. T1, T2, T3 ... ही अंकगणिती श्रेणी असून पहिले पद A आणि सामान्य फरक D आहे. मग इथे पहिलं पद A आहे म्हणून इथे T1 म्हणजेच प्रथम पद A लिहिलं आणि यावरून दुसरं पद काढताना अगोदरच्या पदात म्हणजेच T1 मध्ये D मिळवायचा आहे. कारण पुढचं पद काढताना मागील पदामध्ये सामान्य फरक मिळवायचा असतो. मग पुढचं पद आपल्याला मिळतं. मग याप्रमाणे T2 काढायचं आहे म्हणजे दुसरं पद काढायचं आहे. मग T1 मध्ये D मिळवला, अगोदरच्या पदात D मिळवला म्हणजेच A अधिक D झाला. आणि इथे सामान्य सूत्र आपल्याला nव्या पदाचं तयार करायचं असल्यामुळे इथे आपण ऍडजस्टमेंट करून हेच A प्लस D असं आपण लिहितोय. A ला A तसंच लिहिलेलं आहे. D लिहिताना आपण असं लिहिलंय की 2 वजा 1 गुणिले D. मग दोनातून 1 गेला तर 1 उरतो म्हणजे इथे Dच कायम आहे. A अधिक Dच इथे पण दिसतंय म्हणजे इथे गणितात कुठलाही बदल झालेला नाही. आता T3 काढूया. T3 काढताना आपण अगोदरचं पद T2 आहे त्यामध्ये D मिळवला म्हणजे T2 अधिक D लिहिला. T2 ची किंमत होती A अधिक D. मग ती इथे आपण लिहिली. अधिक D यामध्ये मिळवला. मग इथे A ला A तसाच ठेवला. D अधिक D म्हणजे 2D झाले म्हणजे T3 बरोबर झाले A अधिक 2D. मग इथे सूत्र लिहिण्यासाठी ऍडजस्टमेंट अशी करूया. A ला A तसाच ठेवला. 2D च्या ऐवजी 2 म्हणजेच 3 वजा 1 लिहिले आणि गुणिले D तसाच आहे. मग याप्रमाणेच T4 पण लिहूया. T4 बरोबर T3 अधिक D म्हणजे अगोदरच्या पदामध्ये सामान्य फरक D मिळवला. T3 अधिक D. मग T3 म्हणजेच आता आपण इथे पाहिलं की A अधिक 2D आहे तो इथे लिहिला आणि D परत आहे तसाच याप्रमाणे मिळवला म्हणजेच T4 बरोबर झाले A अधिक 3D. कारण इथे 2D अधिक D 3D झाले. A तसाच आहे म्हणजेच T4 बरोबर मिळाले A अधिक 3D. म्हणजेच इथे या 3D ची ऍडजस्टमेंट करूया. A ला A तसाच आहे. 3 म्हणजे 4 वजा 1 गुणिले D तसाच आहे. याप्रमाणे T4 मिळाला A अधिक 4 वजा 1 D. आता यावरून आपण सामान्य सूत्र तयार करतो आहोत. मग जर इथे आपण पुन्हा एकदा जर ही चारही पदे नीट पाहिली तर आपल्याला Tn म्हणजे nवे पद आपल्याला काढता येईल. कारण T1 म्हणजे पहिले पद, T2 म्हणजे दुसरे पद, T3 म्हणजे तिसरे पद, T4 म्हणजे अंकगणिती श्रेणीतील चौथे पद. याप्रमाणे आपल्याला Tn काढायचं आहे म्हणजे nवे पद या श्रेणीतील आपल्याला काढायचं आहे. मग यासाठी सामान्य सूत्र कसं तयार झालंय ते पाहूया. T2 लिहिताना इथे नीट निरीक्षण करा. A अधिक 2 वजा 1 D असं झालेलं आहे. म्हणजे इथे 2 आहे त्यावेळेला कंसामध्ये पण 2 वजा 1 असं झालेलं आहे. इथे T3 लिहिताना सूत्र असं झालेलं आहे की A अधिक 3 वजा 1 D म्हणजे इथे T3 असताना कंसामध्ये 3 वजा 1 आहे. T4 लिहिताना इथे कंसामध्ये 4 वजा 1 आहे म्हणजे A तर सगळीकडे आहेच, D पण सगळीकडे गुणिले आहेच कंसाला. म्हणजे इथे फक्त कंसामध्ये जी ऍडजस्टमेंट आपण केलेली आहे तीच आपल्याला फक्त नीट समजावून घ्यायची आहे. म्हणजे इथे T2 लिहिताना 2 वजा 1 आहे म्हणजे इथे T2 म्हणजे दुसरं पद आहे म्हणजे 2तून 1 वजा केलेला आहे. T3 काढताना इथे 3तून 1 वजा केलेला आहे. T4 काढताना 4तून 1 वजा केलेला आहे. A तर सगळीकडे आहेच, D पण सगळीकडे आहे. मग याप्रमाणे चौथं पद काढताना 4 वजा 1 आहे, तिसरं पद काढताना 3 वजा 1 आहे. मग तसंच इथे nवे पद काढताना A ला A तर सगळीकडे आहेच त्यामुळे A इथे लिहिला. अधिक सुद्धा चिन्ह सगळीकडे आहेच त्यामुळे अधिक पण लिहिलं. आणि कंसातली जी ऍडजस्टमेंट आहे ती आपल्याला अशी करायची आहे की ज्या नंबरचं पद आपण काढतोय
त्याच्यातून 1 वजा केलेला आहे. मग इथे सुद्धा nवे पद आपण काढतोय, त्यामुळं n मधून 1 वजा केलेला आहे आणि d तर गुणिले कंसाला आहेच. म्हणजेच इथे nव्या पदाचं सूत्र आपल्याला असं मिळेल की tn बरोबर a अधिक n वजा 1 d. म्हणजेच tn म्हणजेच nवे पद त्या अंकगणिती श्रेणीतील असणार आहे आणि ते काढताना आपण सूत्र असं तयार झालेलं आहे की tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d. या सूत्रामध्ये tn म्हणजे nवे पद आहे त्या अंकगणिती श्रेणीतील, a म्हणजे पहिले पद आहे आणि d म्हणजे त्या 2 क्रमागत पदांमधील सामान्य फरक असतो. आणि अंकगणिती श्रेणीमध्ये कोणत्याही 2 क्रमागत पदांमधील सामान्य फरक हा स्थिर असतो. हे आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासले आणि यावरील उदाहरणे आपण सोडवलेली आहेत. या सूत्राचा उपयोग करून आपण अंकगणिती श्रेणीतील कोणतेही पद काढू शकतो जर आपल्याला त्या श्रेणीतील पहिले पद आणि सामान्य फरक जर माहीत असेल तर. म्हणजेच सामान्य फरक आणि पहिलं पद जर माहीत असेल तर आपण त्या श्रेणीतील कोणतेही पद काढू शकतो. आता हाच घटक सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून अभ्यासूया. nth term of an AP. T1, T2, T3 ... is an AP if first term is A and common difference is D. Now here first term is A means T1 is equal to A. T1 means first term of an AP. Now we will find T2. T2 is equal to T1 plus D. We know that if we know the first term is A, then to find T2 we have to add the common difference to the previous term. So we will get the next term. So to find the next term we have to add the common difference to the previous term. So T2 is equal to T1 plus D. So T1 is A, so put the value of T1 here, A plus D as it is. So T2 is equal to A plus D, and to get a general formula of nth term, so we will do the adjustment here. So A as it is, so instead of D I will write here 2 minus 1D. So 2 minus 1 is 1, so no change in this term here. So we can write A plus D as A plus 2 minus 1D. So 2 minus 1 is 1D. So A plus D and this term A plus 2 minus 1D is same. Now we will find third term T3. T3 is equal to T2 plus D. Means we have to add D in the previous term, and previous term is T2. So T3 is equal to T2 plus D, and the value of T2 is A plus D. So put the value of T2 here, A plus D, and plus D as it is. So here A as it is, D plus D means 2D. So A plus 2D, and here we will do the adjustment A as it is. Instead of 2D, I will write here 3 minus 1D. So no change here. 3 minus 1 is 2 and D as it is. So A plus 2D is equal to A plus 3 minus 1D. So no change at all. Now we will find the fourth term of this arithmetic progression. So T4 means fourth term. So T4 is equal to T3 plus D. Means we have added D in the previous term T3. So T3 plus D is equal to, the value of T3 is A plus 2D here. So I will write here, instead of T3 I will write here A plus 2D plus D as it is, and 2D plus D is 3D, A as it is. So T4 is equal to A plus 3D, and adjustment is, instead of 3D I will write here 4 minus 1D, A as it is. So T4 is A plus 4 minus 1D. Now, observing these terms, how to write the nth term of an AP? Means we have to write the formula, general formula to find the nth term. Now look at here. Second term T2 means A plus 2 minus 1D. Here second term means 2 is there, and here 2 minus 1. In the third term T3, here 3 is there, so here 3 minus 1. In T4, here 4 is there,
here in bracket 4 minus 1 is there. So whatever the term is there in the bracket, that number minus 1 is there in every bracket, in everywhere. So we can write here. Similarly, we can find the nth term. Tn is equal to, everywhere a is there, so I will write a here. In the bracket 2 minus 1, 3 minus 1, 4 minus 1. Similarly here, 2 means 2 minus 1, third term means 3 minus 1, fourth term means 4 minus 1. Similarly here, nth term means I will write here in the bracket n minus 1, because minus 1 is everywhere here. So n minus 1, and into d is also everywhere, so I can write here into d. So nth term of an AP is Tn is equal to a plus n minus 1d. So this is the general formula of an AP to find the nth term of the given AP. So I will write here Tn is equal to a plus n minus 1d. This is the formula of nth term of the AP, where Tn is nth term of an AP, a is the first term of this AP, and d means the common difference of the AP. In the AP, the common difference means we have to find difference between the next term and previous term. Now here in this formula, Tn means nth term of AP, a means first term, and d means the common difference. And here in any arithmetic progression, the common difference between any two consecutive terms is constant, means it is same. So here, if we know the first term of the AP and the common difference d we know, then we can find any term of that AP. आता आपण सराव संच 3.2 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 3.2 मधील प्रश्न पहिला सोडवूया. दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा. राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग AP. आपल्याला अंकगणिती श्रेणी अशी दिलेली आहे 1, 8, 15, 22 डॉट डॉट डॉट. ही अनंत श्रेणी आहे, अनंत पदे यामध्ये आहेत. म्हणजेच इथे गिवन AP इज 1, 8, 15, 22 डॉट 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 विच इज इनफायनाइट AP. मग आता इथे पहिलं पद म्हणजेच ए, T1 बरोबर ए 1 दिलेला आहे. T2 म्हणजेच आपण 8 घेतलेला आहे. ए म्हणजेच T1 असतं, मग इथे ए बरोबर 1 येईल आणि T1 पण 1च येईल, कारण T1 म्हणजेच ए असतं. दोन्ही अक्षर आपण पहिल्या पदासाठी वापरतो. T2 आहे 8, T3 आहे 15 आणि T4 इथे दिलेला आहे 22. पण इथे आपल्याला बॉक्समध्ये T4 विचारलेला नाहीये. मग T2 वजा T1 म्हणजेच आपल्याला रिकाम्या जागी या किमती ठेवायच्या आहेत. 8 वजा 1 इथे आपण किमती ठेवल्या. 8तून 1 गेला 7 राहिले. याचप्रमाणे T3 वजा T2 म्हणजेच 15 वजा 8 या किमती इथे ठेवल्या. 15तून 8 गेले 7. मग इथे दोन्ही ठिकाणी आपण सामान्य फरक D काढलेला आहे. T2 वजा T1 पण 7 आलेला आहे. T3 वजा T2 पण 7 आलेला आहे. म्हणजे सामान्य फरक इथे स्थिर आहे आणि तोच इथे आपल्याला लिहायचा आहे D बरोबर 7. याप्रमाणे आपण या सर्व चौकटीमध्ये योग्य संख्या लिहिलेल्या आहेत. Now in this AP 1, 8, 15, 22 dot 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 a is equal to 1 means first term is a. Also it is denoted by T1. So T1 means first term and a is also first term. So a is equal to 1 and T1 is also equal to 1. T2 means second term is 8, third term is 15 and fourth term is 22. But here T4 is not given. So T2 minus T1. Now put the values of T1 and T2 here. T2 is 8 and T1 is 1. So 8 minus 1 is 7. Similarly here T3 minus T2. So T3 is 15 and T2 is 8. So 15 minus 8 is 7. So here first D common difference is 7. Second D is also 7. So D is constant here. So we can write D is equal to 7. याप्रमाणेच सराव संच 3.2 मधील प्रश्न पहिल्यातील दुसरं उदाहरण आपण सोडूया.
अंकगणिती श्रेणी अशी दिलेली आहे 3, 6, 9, 12 डॉट 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 म्हणजेच एपी आहे 3, 6, 9, 12 डॉट डॉट डॉट. मग यावरून आपल्याला रिकाम्या जागी योग्य चौकटी भरायच्या आहेत. करेक्ट नंबर इन द बॉक्सेस आपल्याला भरायचा आहे. मग इथे पहिलं पद T1 दिलेलं आहे 3, T2 आहे 6, T3 आहे 9, T4 आहे 12. मग T2 वजा T1 म्हणजेच 6 वजा 3 बरोबर 3 वजा बाकीचं उत्तर आलं 3. T3 वजा T2 म्हणजेच 9 मधून 6 वजा करायचे आहेत, उत्तर आलं 3. याप्रमाणे दोन्हीकडे डी ची किंमत स्थिर आलेली आहे 3 आलेली आहे. म्हणून आपण इथे डी म्हणजे सामान्य फरक आहे म्हणजेच कॉमन डिफरन्स आहे बरोबर 3 लिहिलेलं आहे. आता तिसरं उदाहरण पाहूया. ही पहिल्या प्रश्नातील 4ही उदाहरणे अतिशय सोपी आहेत, तुम्हाला सहज समजण्यासारखी आहेत सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना, कारण फक्त इथे आपल्याला किमती ठेवून उत्तर काढायचं आहे. मग तिसरं उदाहरण अंकगणिती श्रेणी म्हणजेच एपी दिलेली आहे -3, -8, -13, -18 डॉट डॉट डॉट. मग इथे फर्स्ट टर्म म्हणजेच T1 पहिलं पद दिलेलं आहे -3, दुसरं पद म्हणजे सेकंड टर्म T2 -8, थर्ड टर्म आहे -13 तिसरं पद आणि चौथं पद म्हणजेच फोर्थ टर्म आहे -18. याप्रमाणे आपण दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून इथे रिकाम्या जागी या किमती लिहिलेल्या आहेत. मग T2 वजा T1 मग T2 ची किंमत -8 आहे, वजा या सूत्रातलं आहे तसं चिन्ह लिहिलं. T1 ला वजा करायचं आहे पण इथे T1 ची किंमत -3 आहे म्हणून इथे मायनस चिन्ह आल्यामुळे मी इथे कंस केलेला आहे. मग -8 मायनस कंसात -3 आहे. मग इथे मायनस ऑफ मायनस प्लस होईल, -8 आहे तसेच आणि हे मायनस ऑफ मायनस +3 झाले. मग इथे भिन्न चिन्ह आहेत, वजाबाकी होईल, मोठ्यातून लहान वजा करायचे, 8तून 3 गेले 5 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच T2 वजा T1 ची किंमत आली -5. याप्रमाणे इथे सोडवायचं आहे आणि मग बॉक्समध्ये उत्तर आपल्याला लिहायचं आहे. याचप्रमाणे T3 वजा T2 मग T3 आणि T2 च्या किमती इथे ठेवूया. T3 ची किंमत -13 आणि T2 ची किंमत -8 आहे म्हणून इथे कंस केला. मग -13 वजा कंसात -8 -13 आहे तसेच लिहिले, वजा वजाचा गुणाकार अधिक झाला 8 इथे आणि इथे भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी झाली, डिफरंट साईन म्हणजे सबट्रॅक्शन आहे. 13तून 8 गेले 5 आणि इथे मोठ्याचं चिन्ह बिग नंबरचं साईन द्यायचं आहे मायनस. म्हणजेच इथे दोन्हीकडे डी ची किंमत -5 आली आहे म्हणजे इथे सामान्य फरक म्हणजेच कॉमन डिफरन्स हा स्थिर आलेला आहे, कॉन्स्टंट आलेला आहे. म्हणजेच इथे डी ची किंमत आपण -5 लिहिलेली आहे. म्हणजे ए म्हणजेच पहिलं पद आहे -3 आणि डी आलेला आहे -5. त्यामुळे इथे या दोन रिकाम्या जागा आपण लिहिलेल्या आहेत. वरील 3 उदाहरणाप्रमाणेच प्रश्न पहिल्यातील चौथं उदाहरण अगदी तसंच सोडवायचं आणि सहज सोपं आहे. अंकगणिती श्रेणी म्हणजेच अरिथमेटिक प्रोग्रेशन आपल्याला दिलेली आहे 70, 60, 50, 40 डॉट डॉट डॉट. म्हणजेच इथे संख्या लहान लहान होत चाललेल्या आहेत. ज्या अंकगणिती श्रेणीमध्ये संख्या लहान लहान होत जातात तिथे सामान्य फरक म्हणजेच कॉमन डिफरन्स हा ऋण येतो, निगेटिव्ह येतो. हे इथे तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मग इथे पहिलं पद T1 फर्स्ट टर्म दिलेलं आहे 70, दुसरं पद म्हणजे सेकंड टर्म 60, तिसरं पद म्हणजे थर्ड टर्म T3 बरोबर 50 आणि T4 बरोबर 40. मग इथे पहिलं पद म्हणजेच ए या अक्षराने आपण पहिलं पद दर्शवतो म्हणजे इथे फर्स्ट टर्म म्हणजेच ए म्हणजेच 70 आणि डी काढताना T2 वजा T1 इथे काढूया. कोणत्याही दोन क्रमागत पदांमधला फरक म्हणजे डी घ्यायचा आहे. मग इथे अंकगणिती श्रेणी आहे हे दिलेलं आहे. द गिव्हन सिक्वेन्स इज ऑलरेडी एपी म्हणजेच इथे आपण कोणताही एक डी काढला तरी चालणार आहे. मग फक्त मी हा डी काढताना T2 मधून T1 वजा करतो आहे म्हणजे 60 मधून 70 ला वजा करतो आहे. मग इथे भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी करताना मोठ्यातून लहान वजा करायचंय. 70 मधून 60 गेले 10 आणि मोठ्या संख्येचं म्हणजे 70चं चिन्ह वजा आहे ते आलेल्या उत्तराला दिलेलं आहे. म्हणजेच इथे डी ची किंमत आलेली आहे -10 म्हणजेच कॉमन डिफरन्स आलेला आहे -10. मग इथे पहिलं पद 70 आहे आणि सामान्य फरक -10 आलेला आहे.
इथे संख्या लहान होत चाललेल्या आहेत म्हणजेच डी ऋण आलेला आहे. म्हणजे हिअर फर्स्ट टर्म इज 70 अँड द कॉमन डिफरन्स इज -10 whenever the numbers are smaller and smaller and go on, so we get D is negative. प्रश्न दुसरा सराव संच 3.2 मधील खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा. असेल तर श्रेणीचे 20वे पद काढा. आणि इथे अंकगणिती श्रेणी आहे की नाही आपल्याला ठरवायचं आहे. म्हणजे ही क्रमिका दिलेली आहे -12 -5 2 9 16 23 डॉट डॉट डॉट. मग कोणती क्रमिका अंकगणिती श्रेणी केव्हा असते. जर प्रत्येक दोन क्रमागत पदांमधला सामान्य फरक म्हणजेच डी जर स्थिर असेल तर दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी असते. मग इथे 1 2 3 4 5 6 पदे आपल्याला दिलेली आहेत. म्हणजे आपण 5 वेळा आपण इथे सामान्य फरक डी काढायचा आहे. आणि या 5ही वेळेला जर डी स्थिर आला तरच आपण म्हणणार आहोत की दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. मग इथे याप्रमाणे गणित सोडूया. ही आपल्याला दिलेली क्रमिका आहे. मग ए म्हणजेच T1 म्हणजेच पहिलं पद -12 आहे. दुसरं पद T2 -5 आहे. तिसरं पद T3 2 आहे. चौथं पद 9 आहे. पाचवं पद म्हणजे T5 16 आहे आणि 6वं पद 23 आहे. मग डी काढूया. डी काढताना पुढच्या पदातून मागचं पद वजा करायचं आहे. म्हणजे T2 वजा T1 -5 वजा -12. इथे मायनस चिन्ह असल्यामुळे इथे कंस केलेला आहे. मग -5 आहे तसे वजा वजाचा गुणाकार अधिक झाला. इथे भिन्न चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी होईल. 12तून 5 गेले 7 मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस. मग दुसरा डी काढूया. T3 वजा T2. मग T3 ची किंमत 2 आहे आणि T2 ची किंमत -5 आहे ती इथे ठेवली. मग 2 वजा कंसात -5 मग इथे 2 तसेच वजा वजाचा गुणाकार अधिक झाला 5 आणि 2 अधिक 5 म्हणजेच 7. मग पहिला डी 7 आहे. दुसरा पण 7च आलेला आहे. याप्रमाणे पुढचे सामान्य फरक काढूया. T4 वजा T3 पुढच्यातून मागचं पद वजा करायचं आहे. 9 वजा 2 7. डी बरोबर T5 वजा T4 म्हणजे 16 वजा 9. किमती इथे आपण सर्व लिहिलेल्या आहेत. 16तून 9 गेले 7 आणि शेवटचा डी काढूया. T6 मधून T5 ला वजा करायचा आहे. म्हणजेच 23 वजा 16 बरोबर 7. मग इथे सर्व डी ची किंमत 7च आलेली आहे. म्हणजे डी हा 7 आलेला आहे. स्थिर आलेला आहे. म्हणजेच दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. म्हणजेच इथे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी डी स्थिर आहे म्हणजेच लिहितील डी कॉन्स्टंट आहे. म्हणजेच द गिव्हन सिक्वेन्स इज अन एपी असं सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील. आणि मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. मग यावरून आपल्याला आता 20वे पद काढायचंय. म्हणजेच 20th टर्म आपल्याला काढायची आहे. म्हणजेच T20 आपल्याला काढायची आहे. मग आपण सूत्र अभ्यासलेलं आहे की कोणतंही पद अंकगणिती श्रेणीतलं काढायचं असेल तर त्यासाठी सूत्र आहे TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. मग या सूत्रामध्ये आपण किमती ठेवूया ज्यावरती आपण अंकगणिती श्रेणी आहे म्हणून आपण दाखवलेलं आहे. मग ए ची किंमत म्हणजेच पहिलं पद दिलेलं आहे -12. डी आत्ताच आपण काढलेला आहे 7 आहे आणि आपल्याला 20वं पद काढायचं आहे. म्हणजे इथे एन ची किंमत 20 ठेवायची आहे. म्हणजेच आपण लिहिलं एन बरोबर 20, ए बरोबर -12 आणि डी बरोबर 7 या सूत्रामध्ये ठेवू. म्हणजेच सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील पुट n is equal to 20, a is equal to -12 and d is equal to 7 in this formula. मग हा फॉर्म्युला आपण इथे लिहिला. Tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d. या किमती या सूत्रामध्ये ठेवूया आणि T20 ची किंमत काढूया. मग Tn ची किंमत इथे 20 ठेवली. T20 बरोबर a ची किंमत -12 अधिक आहे तसेच कंसामध्ये n वजा 1 आहे म्हणजेच n ची किंमत 20 आहे. 20 वजा 1 गुणिले डी म्हणजे 7 किंमत आहे डी ची. मग आता हे सोडवायचं आहे. -12 तसेच 20तून 1 गेला 19 हे 7 गुणिले तसेच आहे. मग याप्रमाणे T20 बरोबर -12 अधिक 19 गुणिले 7. 20तून 1 गेले 19 इथे लिहिलेले आहेत. मग 19 आणि 7चा गुणाकार खाली घेतला 133. हे -12 तसेच आहेत. म्हणजेच T20 बरोबर
इथे 121 उत्तर आलं. आणि इथे भिन्न चिन्ह आहेत, म्हणजे मोठ्यातून लहान संख्या वजा करायची आहे. मग इथे वजाबाकी उभ्या मांडणीने मी करून दाखवलेली आहे. 133 मधून 12 वजा झाले, 121 राहिले आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे, म्हणून इथे प्लसच चिन्ह आहे. आणि प्लस चिन्ह असतं तेव्हा आपण लिहिण्याची आवश्यकता नसते. म्हणजेच T20 बरोबर 120. म्हणजेच या अंकगणिती श्रेणीचं 20वं पद आलेलं आहे 121. मीन्स the 20th term of this AP is 121. Decide whether the following sequence is an AP. If so, find the 20th term of an AP. मग इथे हे सिक्वेन्स आपल्याला दिलेले -12, -5, 2, 9, 16, 23 डॉट डॉट डॉट. So here first term is -12, second term T2 is -5, T3 is 2, T4 is 9, T5 is 16 and T6 is 23. So here 6 terms are given, so we can find D 5 times. And if the D is constant everywhere, then we say that the given sequence is an AP. So let us check whether the D is constant or not. So how to find D? To find D, subtract the first term from the next term. So previous term is subtracted from the next term. So here D is equal to T2 minus T1, means put the value of T2 and T1 here. T2 is -5 and T1 is -12. So minus sign is there, so bracket is written here. So -5 minus of -12 is equal to -5 as it is, and minus of minus means plus. So -5 plus 12, so different sign subtraction. So 12 minus 5 is 7 and give the big sign here. So plus 7 is the answer. Similarly, we can find the second D, common difference. D means common difference. So D is equal to T3 minus T2. Now T3 is 2 and T2 is -5 here. So 2 minus of -5 means 2 as it is. Minus of minus become +5. So 2 plus 5 is 7. Similarly, we can find D is equal to T4 minus T3, means 9 minus 2 is 7. D is equal to T5 minus T4. So T5 minus T4 is 16 minus 9 is 7. And similarly T6 minus T5. So last common difference is T6 minus T5 is equal to 23 minus 16 is equal to 7. So everywhere D is constant. So we can write here D is equal to 7, which is constant. So whenever the common difference between any two consecutive terms is constant, then the given sequence is an AP. So we can write therefore the given sequence is an AP. And now we have to find the 20th term of this AP. So we have to find T20 here. So formula is Tn is equal to A plus n minus 1 into D. So put the values here. We have to find 20th term. So put n is equal to 20 here. A means first term. So first term is -12 here in the given example. So first term is -12 here. So put the value of A here -12. And D just we found D is 7. So put all these three values in this formula and solve. So T20 is equal to -12 plus 20 minus 1 into D means 7. So -12 as it is, 20 minus 1 is 19, so 7 as it is. So T20 is equal to -12 as it is. 19 into 7 is 133, and 19 into 7 is 133, and here different sign subtraction. So 133 minus 12 is 121. So 20th term of this AP is 121. आता तिसरं उदाहरण पाहूया प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये. दिलेली अंकगणिती श्रेणी 12, 16, 20, 24 डॉट 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 आहे. या श्रेणीचे 24वे पद काढा. मग इंग्रजीतलं गणित असं दिलेलं आहे. गिव्हन अरिथमॅटिक प्रोग्रेशन 12, 16, 20, 24 डॉट डॉट डॉट. फाइंड द 24th टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन. आता इथे हे गणित मी सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना एकदाच समजावून सांगणार आहे, कारण गणित अतिशय सोपं आहे. मग इथे 12, 16, 20, 24 डॉट 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 ही अंकगणिती श्रेणी आहे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील 12, 16, 20, 24 डॉट 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 इज अन एपी. कारण गणितात दिलेलं आहे ती एपी आहे, म्हणजे अंकगणिती श्रेणी आहे. मग यानुसार आपण पहिलं पद म्हणजेच T1 म्हणजेच ए, कारण पहिल्या पदाला दोन्ही अक्षरं आपण वापरतो T1 आणि ए,
T1 बरोबर A बरोबर 12, T2 म्हणजे दुसरं पद आहे 16. मग आता डी काढायचा आहे. डी काढताना आपल्याला इथे अंकगणित श्रेणी दिलेली आहे, एपीआय म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजे इथे एकच डी काढायचा आहे. जेव्हा एपीआय की नाही ठरवायचं असतं तेव्हा सर्व डी काढणं आवश्यक असतं, पण इथे अंकगणित श्रेणी आहे म्हणून गणितात सांगितलेलं आहे, त्यामुळे आपण इथे सामान्य फरक म्हणजेच कॉमन डिफरन्स हा फक्त एकदाच काढणार आहोत. मग याप्रमाणे इथे कॉमन डिफरन्स म्हणजे डी काढूया. डी बरोबर T2 वजा T1, 16 मधून 12 गेले, 4 राहिले, म्हणजे कॉमन डिफरन्स म्हणजे सामान्य फरक डी आलेला आहे 4. मग यावरून T24 आपल्याला काढायचंय, 24वे पद आपल्याला काढायचं आहे. मग सूत्र वापरलं Tn बरोबर A प्लस N मायनस 1D. इथे तुमचं सूत्र पाठ असणं आवश्यक आहे, तर तुम्हाला किमती ठेवून उत्तर काढणं अवघड जाणार नाही. अतिशय सोपं उदाहरण आहे. मग या सूत्रात किमती ठेवल्या. Tn बरोबर A प्लस N मायनस 1 इंटू डी. मग यामध्ये N ची किंमत आहे 24, कारण आपल्याला 24वे पद काढायचं आहे. A ची किंमत आहे 12 आणि डी दिलेला आहे 4. N ची किंमत 24 इथे ठेवली. मग याप्रमाणे सूत्रात किमती सर्व ठेवल्या. मग सोडूयात. 12 आहे तसे, 24 मधून 1 गेले 23, डी ची किंमत 4 तशीच आहे. मग T24 बरोबर 12 अधिक 23 गुणिले 4, 23 गुणिले 4 झाले 92, 12 आहे तसेच ठेवले आणि 12 आणि 92 ची बेरीज झाली 104. मग याप्रमाणे 24वे पद या अंकगणित श्रेणीतलं आलेलं आहे 104. सो 24th टर्म ऑफ द अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 104. प्रश्न चौथा. खालील अंकगणित श्रेणीचे 19वे पद काढा. फाइंड द 19th टर्म ऑफ द फॉलोइंग एपी. अंकगणित श्रेणी अशी दिलेली आहे 7, 13, 19, 25 ... मग या गणितामध्ये आपल्याला 19वे पद काढायचं आहे. मग यासाठी अंकगणित श्रेणीतील प्रथम पद म्हणजे पहिले पद T1 बरोबर A बरोबर 7 दिलेले आहे. डी काढायचा आहे. सामान्य फरक डी आपण असा काढतो की पुढच्या पदातून मागचं पद वजा करत असतो. मग इथे अंकगणित श्रेणी आहे हे आपल्याला गणितात दिलेलं आहे, त्यामुळं इथे फक्त एकच सामान्य फरक काढण्याची आवश्यकता आहे. म्हणून आपण इथे पहिला सामान्य फरक फक्त काढूया. T2 वजा T1 म्हणजे दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करूया. डी बरोबर T2 वजा T1 बरोबर 13 वजा 7. T2 आणि T1 च्या किमती इथे ठेवल्या. 13तून 7 गेले 6 राहिले, म्हणजे इथे पहिलं पद आलेलं आहे 7 आणि सामान्य फरक डी आहे 6. यावरून आपल्याला 19वे पद म्हणजे T19 काढायचं आहे. मग यासाठी पद काढण्यासाठीचं सूत्र आहे Tn बरोबर A अधिक N मायनस 1D. मग या सूत्रामध्ये आपण पहिलं पद A ची किंमत 7 आहे ती ठेवायची आहे. डी ची किंमत 6 आपण आता काढलेली आहे ती याच्यात ठेवायची आहे आणि 19वे पद काढायचं आहे, त्यामुळे N ची किंमत इथे 19 घ्यायची आहे. मग या तीनही किमती A बरोबर 7, डी बरोबर 6, N बरोबर 19 या सूत्रामध्ये ठेवायच्या आहेत आणि सोडवायचं आहे. मग Tn म्हणजे T19 लिहिले, N ची किंमत 19 इथे ठेवली, A ची किंमत 7 ठेवली, N वजा 1 म्हणजेच 19 वजा 1, डी ची किंमत 6 ठेवली. मग पुढे सोडूया. 7 आहे तसाच ठेवला, 19 मधून 1 गेले 18 गुणिले 6 म्हणजेच T19 बरोबर 7 अधिक 18 गुणिले 6 108 आणि 7 आणि 108 ची बेरीज झाली 115. म्हणजे या उदाहरणामध्ये या अंकगणित श्रेणीतील 19वे पद 115 असेल. क्वेश्चन नंबर 4. Find the 19th term of the following AP. And the terms of the AP are 7, 13, 19, 25 ... This is also infinite progression. So in this AP, first term is T1 is equal to A is equal to 7. We have to find the common difference D. So we can find D as T2 minus T1. So D is equal to T2 minus T1 is equal to 13 minus 7 is equal to 6. And in this example, we have to find the 19th term. So we have to find T19 is equal to question mark. Now, we are using the formula Tn is equal to A plus N minus 1 into D. Now, put these values here. So, A is equal to 7. A means first term of the AP is 7. D is equal to 6. So, put D is equal to 6 in this formula. And we have to find the 19th term. So, the value of N is 19. So, put N is equal to 19 here. So, Tn means T19 is equal to 7 plus 19 minus 1 into 6. So, putting all these values in this formula, we get this step.
T19 is equal to 7 plus 19 minus 1 into 6. So T19 is equal to 7 as it is. 19 minus 1 is 18. So 6 into as it is. So in the next step, T19 is equal to 7 as it is. 18 into 6 is 108. And 7 plus 108 is 115. So 115 is the 19th term of this AP. आता सराव संच 3.2 मधील 5वं उदाहरण पाहूया. खालील अंकगणिती श्रेणीचे 27वे पद काढा. श्रेणी अशी दिलेली आहे 9 4 1 6 11 डॉट डॉट डॉट. इथे देखील संख्या लहान लहान होत चाललेल्या आहेत. ज्या श्रेणीतील संख्या लहान लहान होत चाललेल्या आहेत तिथे सामान्य फरक डी आहे तो नेहमी ऋण येणार आहे. मग इथे अंकगणिती श्रेणी आहे दिलेला आहे म्हणून मी ते लिहिलं 9 4 1 6 11 ही अंकगणिती श्रेणी आहे. म्हणजेच पहिलं पद इथे दिलेलं आहे T1 बरोबर A बरोबर 9, दुसरं पद T2 4, तिसरं पद -1 आहे, चौथं पद -6 आहे, पाचवं पद -11 आहे. याप्रमाणे ही पदे आहेत. पण इथे मी फक्त 2च पदे लिहिलेली आहेत कारण अंकगणिती श्रेणी आहे म्हटल्यानंतर सामान्य फरक हा एकदाच काढायचा आहे. मग D बरोबर T2 वजा T1 केलं म्हणजे 4 मधून 9 वजा केले म्हणजेच उत्तर आलं -5. कारण इथे भिन्न चिन्ह आहे वजाबाकी होईल. 9तून 4 गेले 5 आणि मोठ्याचं चिन्ह वजा. मग याप्रमाणे पहिलं पद 9 आहे आणि सामान्य फरक -5 आलेला आहे आणि ते आपल्याला 27वे पद काढायचं आहे म्हणजेच T27 आपल्याला काढायचं म्हणून प्रश्नचिन्ह. मग 27वे पद काढण्यासाठी आपण सूत्र वापरलं की TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. मग या सूत्रामध्ये आपण किमती ठेवूया. A बरोबर 9, पहिलं पद 9 आहे आणि D ची किंमत -5 आहे आणि इथे 27वे पद काढायचं आहे म्हणजे N ची किंमत 27 घेतली. मग किमती ठेवूया. N ची किंमत 27 म्हणजे T27 बरोबर A ची किंमत 9 अधिकला अधिक तसंच N वजा 1 म्हणजे 27 वजा 1 गुणिले D. इथे D ऋण आहे म्हणून मी याला D ला कंस केलेला आहे -5. मग T27 बरोबर 9 अधिक 27 मधून 1 गेले 26 -5 तसेच ठेवले. इथे गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजेच 9 आहे तसा 26 गुणिले -5. इथे भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा येतो त्यामुळे 26 गुणिले 5 गुणाकार झाला 130 आणि भिन्न चिन्ह आहेत म्हणून वजा चिन्ह आलं. मग इथे T27 बरोबर 9 वजा 130. इथे भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी होईल. 127 मधून 9 गेले. इथे उभ्या मांडणीने वजाबाकी इथे करून दाखवलेली आहे. 130 मधून 9 गेले 121. मग इथे भिन्न चिन्ह आहेत वजाबाकी झाली आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून 130चं चिन्ह वजा आहे म्हणून इथे उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं ऋण दिलेलं आहे. म्हणजेच T27 बरोबर -121 म्हणजेच या अंकगणिती श्रेणीचे 27वे पद वजा 121 आहे. नाउ क्वेश्चन नंबर 5 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 3.2. Find the 27th term of the following AP and AP is 9 4 -1 -6 -11 dot dot dot. So this is the given AP. So 9 4 -1 -6 -11 is an AP. Now here in this AP first term is 9. So T1 is equal to A is equal to 9. T2 is 4. Like that T3 is -1, T4 is -6, T5 is -11 and so on. Now here we have to find D. D means common difference. So here the given sequence is already AP. So we can find D. Here D is equal to T2 minus T1 is equal to 4 minus 9. T2 is 4 and T1 is 9. So 4 minus 9 is equal to -5 here. Different sign subtraction. So 9 minus 4 is 5 and give the big sign here minus. So D is -5. Now we have to find the 27th term. So T27 we have to find. So use the formula Tn is equal to A plus N minus 1 into D. So here we have to find T27. So the value of N is 27. D is already we have found -5 and first term A is 9. So put all these three values in this formula. So put N is equal to 27 here. So T27 is equal to, put the value of A is 9. N minus 1 means 27 minus 1 into D is -5. So D is negative here. So bracket is there.
So solve this now equation. T27 is equal to 9 as it is. 27 minus 1 means 26 into minus 5 as it is. So T27 is equal to 9 as it is. 26 into minus 5. Different sign, product of different signs is negative. So 26 into minus 5 is minus 130. So here T27 is equal to 9 minus 130. So here different sign means subtraction. So subtract 9 from 130. So do this subtraction here. 130 minus 9 is 121. So 130 minus 9 is 121, and give the big sign minus here. So different sign subtraction and give the big sign here. So T27 is equal to minus 121. So 27th term of the given AP is minus 121.